शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, वर्ष 2025 संपण्याला आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत. मित्रांनो, अर्थसंकल्प 2026 म्हणजेच बजेट 2026 या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार याची संपूर्ण अपडेट माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आता जवळ येत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे असेल. साहजिकच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणं तितकंच महत्वाचं. तर देशभरातील शेतकरी त्यांच्या उत्पन्नावर, अनुदानावर आणि कृषी मदतीवर काय परिणाम करू शकतील या घोषणांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार नवीन वर्षात आपल्याला काय देणार याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेमक्या कोणत्या योजना राबवल्या जातील या संदर्भात महत्वाची अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता नेमकी अर्थसंकल्पामध्ये अशा कोणत्या नेमक्या बाबी सरकार मांडू शकतं या संदर्भात थोडक्यात अपडेट माहिती आपण पाहूया. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मीडियामध्ये फिरत असलेल्या बातम्यानुसार 2026च्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होऊ शकते. 2026च्या अर्थसंकल्पात नवीन बियाणं कायद्यावरही लक्ष केंद्रित केलं जातं. तर सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक कठोर आणि मजबूत बियाणं कायदा आणण्याची तयारी करत आहे. यामुळं देशातील शेती पद्धती आणि बियाणं संबंधित व्यवसायामध्ये मोठा बदल करू शकतो. आजकाल बाजारात बोगस बियाणांचा मोठा सुळसुळाट पाहायला तुम्हाला मिळाला असेल. त्यामुळे पिकावर याचा थेट परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर शेतकरी निकृष्ट दर्जाचं बनावट बियाणं दूर करण्यासाठी कायद्याची वाट पाहत आहेत. तर अर्थसंकल्पात आणखी नेमक्या कोणत्या खास गोष्टी घडू शकतात ते सुद्धा आपण पाहूया. तर अर्थसंकल्पाची तारीख आणि अपेक्षा साध्य करण्याची तारीख ही 1 फेब्रुवारी 2026. शेतकऱ्यांना यामध्ये मोठी आशा आहे की उत्पन्न वाढण्यासाठी, इनपुट खर्च कमी करण्यासाठी आणि शेतातील महागाई रोखण्यासाठी पावले उचलावीत. त्याचबरोबर पीएम किसान या योजनेवर लक्ष. ही योजना शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम मिळवून देते. पीएम किसान या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीमध्ये कोणतीही वाढ केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळतो. तर सध्या पीएम किसान या निधी योजनेमध्ये माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. परंतु शेतकऱ्यांच्या यामध्ये वाढीची अपेक्षा आहे. पीएम किसान हप्त्यात वाढ होण्याची शक्यता असून बऱ्याच वर्षापासून दर्शवल्या जाते. तर आता आगामी अर्थसंकल्पात नेमकं काय घडणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं. आता तिसरा मुद्दा, प्रमुख क्षेत्र ज्यावर शेतकरी लक्ष ठेवून आहेत. बियाणं आणि खत आणि जे उपकरण आहेत या अनुदानावर पीक आणि सिंचन याला किती पाठिंबा मिळतो. बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना खत बी बियाणावर किती अनुदान मिळेल हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. तर वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि महागाईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दबाव आला की ज्यामुळे अर्थसंकल्पीय मदत महत्वाची बनते. तर आता बियाणं कायदा 2026 वर लक्ष. सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बियाणं विधेयक 2026 सादर करण्याची तयारी करत आहे. हा प्रस्तावित कायदा जवळजवळ 6 दशके जुना बियाणं कायदा 1966 आणि बियाणं नियंत्रण आदेश 1983 ची जागा घेईल. नवीन विधेयक बियाणं वाहनांची नोंदणी अनिवार्य करते आणि उल्लंघनासाठी कठोर शिक्षेची तरतूद सुद्धा केल्या जाईल. तर बियाणं विधेयक 2026च्या मुख्य उद्देश शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणांचा पुरवठा सुनिश्चित करणं आणि बाजारात बनावट आणि निकृष्ट बियाणांची विक्री रोखणं आणि बियाणं उद्योगाचे नियम सध्याच्या गरजानुसार सोपे आणि सुसंगत करणं हा आहे. या विधेयकावर सरकार अनेक प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणं आणि लागवड साहित्य उपलब्ध करून देणं हा महत्वाचा मुद्दा आहे. तर या व्यतिरिक्त हा कायदा बनावट आणि निकृष्ट बियाणांची विक्री रोखेल, बियाणे कायदा सुलभ करेल आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण करेल. आता आगामी 2026 मध्ये जे आर्थिक बजेट सादर केल्या जाणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर अशा आशा आहेत की शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेसंदर्भातच नाही तर शेतकऱ्यांना अजून काही नवीन नियम, नवीन योजना राबवाव्यात याकडे शेतकऱ्यांच्या नजरा टेकून असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आगामी 2026च्या आर्थिक बजेटमध्ये नेमक्या शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे मदत करावीत, शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राबवल्या पाहिजेत या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, सरकारने आतापर्यंत पीएम किसान असेल, सीएम किसान असेल किंवा इतर कोणत्या योजना असेल या योजनेसंदर्भात तुम्हाला अद्यापर्यंत किती योजनेचा लाभ मिळाला किंवा आता पोकरा असेल, महाडीबीटी असेल अशा बऱ्याच योजना सरकार राबवत आहेत. तर या योजनेमार्फत शेतकऱ्यांना किती अनुदान मिळावं किंवा शेतकऱ्यांना या आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या योजनेचा सहभाग शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने करायला पाहिजे हे नेमकं तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. अशाच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील.